नमस्कार मैत्रिणींनो, मी आज माझ्या आयुष्यातल्या थोड्या अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ महिलांनीच बघावं एवढीच माझी अपेक्षा आहे. की कसं असते, आपलं लग्न करून देताना आपल्या घरचे लोक बघतात, लग्न लावून देतात. मग लग्न झाल्यानंतर जर तो मुलगा व्यवस्थित निघाला, ती लोक त्यांच्या घरचे व्यवस्थित चांगले असले तर ते म्हणतात की आम्ही करून दिलं म्हणून तुझं चांगलं झालं. आणि जर तोच मुलगा बेवडा निघाला, व्यसनी निघाला, त्याच्या घरचे लोक व्यवस्थित नसले तर ते काय बोलतात की हे सगळं तुझं नशीब आहे. मग बघा, चांगलं झालं तर ते त्यांनी केलं म्हणून बोलतात, आणि जर वाईट झालं, वाटोळं झालं तर ते काय बोलतात की ते तुझ्या नशिबामुळं झालं. अशी लोक असतात. असं तुमच्या कोणासोबत घडलंय का? आणि जर त्यातच लव्ह मॅरेज असलं आणि तो जर मुलगा चांगला निघाला तर लोक काय म्हणतात, पळून जाऊन लग्न केलं, असं केलं, तरी त्यांना किंमत देत नाहीत. आणि जर लव्ह मॅरेजमध्येच मुलगा जर चांगला नाहीच भेटला तर काय बोलतात की आम्ही चांगलं करून दिलं असतं तुझं, तू तुझ्या मनानेच केलं. त्यामुळे हे जग आणि जे आपण घरचे लोक म्हणतो, नातेवाईक, आपल्या घरातले, आपले आई वडील, आपले सपोज कोणी असतील रिलेटिव्हमधले, तर ते लोक असे दोन्ही तोंडाने बोलतात. त्याच्यामुळं लक्ष कोणाकडेच द्यायचं नाही. आणि माझ्या आयुष्यात असंच झालेलं आहे की चांगलं झालं तर ते आम्ही करून दिलं, आणि वाटोळं जर झालं तर ते तुझ्या नशिबाने झालं. असं नशिबावरतीच येऊन पडलेलं आहे. परंतु शेवटी आपल्यालाच भोगावं लागतं. निस्तरायला कोणीच येत नाही. बरोबर आहे की नाही? तुमचं याबद्दल काय मत आहे मला नक्की सांगा.